हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळी सकाळी एवढं गरम होऊन राहिलं का घरात थांबू नाही वाटू राहिलं. काल मी ब्लॉग नाही बनवला कारण काल एवढी गडबड होती पाहुण्याची घरी का तुम्हाला काय सांगू, काही सांगताच येत नाही. आता 2 दिवस झाले मी नारळ पाणी पिऊ राहिली किडनी स्टोन साठी. त्याच्यात रात्रीतच भिजू घालतो निंबू आणि मध आणि असं रात्रभर फ्रीजात ठेवून देतो. यानं म्हणतात का किडनी स्टोन बरा होते. आजचा दुसरा दिवस आहे नारळ पाणी प्यायले. तसं पोट बीट तर काही आता दुखून नाही राहिलं सध्या हल्ली, पण पाहू आता पुढे काय होते काय नाही. म्हणतात तर खरी का नारळ पाण्यात निंबून साहित्य पेलं तर किडनी स्टोन कमी होते, पोट जरा कमी दुखते. आता जेव्हा पोट दुखत होतं तेव्हा नारळ पाणी नव्हतं, पण म्हटलं आता नारळ पाणी आणलं तर पिऊन घ्यावा. त्याचा जो असर आहे तो करीन, नाहीतर मग पर्याय तर हायच आपल्याला दवाखाना. आता सकाळी जेवढा जीव घाबरून राहिला का घरात घुसाव नाही वाटू राहिला. आता दिवसभर काय होते काय माहिती. मी आता दरवाजातच बसून निंबू पाणी पितो. निंबू पाणी नाही, नारळ पाणी. आता एवढ्या दिवसाचं निंबू पाणीच पित आलं होतं, मग आता 2 दिवसात नारळ पाण्यालाच निंबू पाणी म्हणून राहिले. आणि तसं याच्यातही निंबू आहे टाकेल, हे पहा दिसू राहिलं. आणि शहद, साखर नाही, शहद म्हणजे मध. चला मग नारळ पाणी घेतो मी पिऊन आणि मग दाखवतो तुम्हाला याचे काय फायदे आहेत काय नाही, सांगतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून सगळेच कामं राहिले माये. बसली मी नारळ घेऊन नारळ पाणी प्यायला. चला आवरले सगळे घरातले कामं. घरातले म्हणजे बाहेरचे. बैल बी बांधून घेतले आज लवकरच आणि बंधूनच चारा आणून ठेवला आणि गेले गावा. आता निरा एवढं ऊन तर पुरायला न्यायचं, निरा येणं जाणं गावात चालू आहे आणि पाहुणे रावणे. हे काय गाडी घरी नाही, सगळे कामं उरकले. आणि बकऱ्या बी आल्या तर बकऱ्या बांधून घेतलं. यायचं बी चरून तर वावरातूनच आलत्या ते, पण पाणी घरी पाजले त्याले. चारा पाणी बकऱ्याचंही झालं. आणि आज बैलायले चारा नव्हता, म्हणजे बैल चारा आणायला गेले होते वावरात बंदूक घेऊन, तर त्याचं काही चारा खाणं झालं नाही. तर मग आता त्याले आता घरातच चारा टाकला तर मस्त असे चारा खाऊ राहिले. त्याचंही पाणी झालं आणि चारा खाणं चालू आहे. आणि आज मी कपडे टाकले इकडे. माझे कपडे लत्ते झाले, आंघोळही धुणं झाली. आणि आता तुम्ही माणसाने एवढं मोठं ऊन झालं, एवढं मोठं उन्हात सांगू राहिले आम्हाला घरातलं काही केलं की नाही स्वयंपाक भाजी. तर आज मला स्वयंपाक भाजी करायचं काही काम नाही, कारण का तिकडल्या खटल्यात आज माझे जेवण बनलं. कोणा खुशीत बनलं ते मला माहीत नाही, पण जेवण बनलं मग मी कशाला जेवण बनवू. आज इकडल्याच खटल्यात जेवण करायचं आहे मला. आणि मला आज टेन्शन नाही स्वयंपाक करायचं. उन्हाच्या चिवताही एवढ्या घाबरून राहिल्या आणि 2 दिवस झाले एवढं ऊन तर पुरायलं ना का तुम्हाला काय सांगून. तशी माझी तब्येत खराब झाली उन्हानं. काहून का काल लेकरं आले होते, म्हणजे भाषे माले भाषी, तर एवढं बेदम केलं त्यानं उन्हात आणायचं का नुसतं दुकानावरच जायचं होतं त्याला आईस्क्रीम खायला, फ्रुटी प्यायले. माझी तब्येत जराशी खराब झाली, दुखू राहिलं छान. आणि इकडे चालू आहे आराम, मस्त असा कूलर लावून. जेवण राहिलं मला आता, पण बाहेरचे सगळे कामं होते. मी आज निवांतपणे अशी झोपतो आज, कारण का लय बेदम झाले मी एकाच दिवसात फक्त. कारण का मला सवय आहे कामधंदे करा, जेवा आणि झोपा. पण काल डोळ्या नाही आणि पाय बी जाग्यावर नाही. व्हिडिओ शूट करणं तर दूरच राहिलं, मग पोटातही भाकर नव्हती. काल मिनी ब्लॉग शूट केला म्या, तो बी लय घाय गडबडीत. आणि काल आलं होते भाऊ आणि भावजय, मिनी ब्लॉगमध्ये दिसतातच तुम्हाला. आणि हा असा मोठा लॉंग ब्लॉग काही बनवला नाही, कारण तेवढा काही टाईमच नव्हता. लेकरं एवढे चंट होते कालच.
आणि त्याच्यात उन्हाचा कहर. आता उन्हाचा कहर आहेच तो. आता दरवाजात बसली तरी एवढा घाम फुट राहिला मला. हे पा तर घरात गेल्यावर काय हाल होता. तर सकाळीच काढून ठेवलं होतं नारळ. मलई नारळची लईच म्हणजे रठ्ठ मलई आहे, तरी बी गोड लागते. म्हणजे लय आवडते मला, म्हणून त्यासाठी काढून ठेवली मी. मस्त अशी थंडी गार झाली फ्रीजमध्ये आणि एवढी गोड लागू राहिली खाल्लंय. आता भाऊजाई येऊन गेले. आता बहिणीचा येवा आहे. तो येवा कधी होते तुम्हाला दाखवतोच मी. आणि बहिणीचे मुलं एवढे चंटाईत. डेंजरस काम आहे आता उन्हात. आणि लागते तर हमेशा दुकानावर जायला आईस्क्रीम. मला तर असं वाटू राहिलं आईस्क्रीम पॅकच आणून ठेवावी एक घरात. पण आईस्क्रीम पॅक अति भेटत नाही, जावं लागेल नागपुराले. आणि एवढ्या उन्हात मी काही जाऊ शकत नाही. मला आज स्वयंपाक करायची काही गरज नव्हती. मस्त असं जेवण गरम केलं मी. आता नेऊन ठेवलं तिकडल्या घरात. आता पाणी बॉटल. जेवायला आपल्याला एकदम चिल्ड. या जेवायला लय काही आहे असं. दोन भाज्या, आंबा, निंबू, कांदा आणि विशेष म्हणजे तळलेल्या मिरच्या. आजचा होता बुधवार आणि बुधवारी आले भजे आणले असताना. कचोरी नाही ना काहीच नाही, भजे घेऊन आले. भजेसोबत ते भजे तरी आवडत नाही मला, पण जे तळलेल्या मिरच्या असतात ते लय आवडतात. एक नंबर. या मग जेवण करून घेतो. आता 2-3 दिवस लय पोटाची सुकुमारी झाली माझ्या. आणि फॅन शिवाय तर काही गमत नाही. आता एवढा फॅन धगधग वाजते का दुपारच्या पाहिजे काहीच म्हणजे हवा सोडत नाही. संध्याकाळी हवा सोडत नाही. आता जरा बरी हवा सोडते हा फॅन. तर मग लावला. जेवण करून घेतो आता. भूक लागली. तिकडे जेवण केलं फुलं राहत का एवढ्या माशा येतात. मग झोपू बी देतो.